साहेब आपलं पण स्वागत आहे. एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे पण पहिली गेली आणि एक डाऊन टू अर्थ माणूस आहे. मागे 2-3 वर्ष त्यांना पाहतोय. मला काल समजलं की ते ठाकरे साहेबांचे बंधू आहेत आणि एकदम डाऊन टू अर्थ. कधी सकाळी आलो तेव्हा ते पण ग्राउंडवर होते. ठाकरे साहेब आपलं पण स्वागत आहे. नेहमीच त्यांनी युवा पिढीला सहकार्य राहिलं आणि विभाग प्रमुख म्हणून देखील मोठी कार्य त्यांच्यावर आहे. सकाळी पण ते ग्राउंडवर उपस्थिती लावून गेले की मी आलो होतो आणि बॅनर लावण्यापासून सर्व गोष्टींवर त्यांची लक्ष आहे. त्यामुळे आज फाटक परिवाराचं या परिसराचं एक वेगळं वर्चस्व राहिलं. त्यात राजू पाटकर साहेबांचा देखील मोलाचा वाटा आणि अभिजित जाधव यांनी नेहमी सहकार्य त्यांचं राहिलंय. लेट्स प्ले. ज्याबाबत देखील फटका चांगला पहिला गेला आणि आयुष्य चांगली बॅटिंग केली आहे. मागील 1-2 वर्षामध्ये हाही खेळाडू खूप चांगली कामगिरी करतो ठाणे परिसरात. आयुष्य भानुशाली. रन झाले आतापर्यंत 3 रन. भानुशाली पहिलीवर घेऊन याबाबत देखील समोर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे. स्कोर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबला गेलाय. दुसरी क्वार्टर फायनल आहे. पहिला संकल्प मध्ये गेला तो संकल्प आणि प्लेअर रत्नाचा पुरस्कार आपण दिला जातोय. श्रीसाई स्पोर्ट्स आमचे पराग पाटील, शैलेश पाटील यांच्या माध्यमातून ही टी शर्ट आमचे राजू फाटक साहेब यांच्या माध्यमातून ही टी शर्ट दिली जाईल. रोहनने मला असं वाटतं लगातार 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहनसाठी इथं टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग ओव्हरऑल पूर्ण टुर्नामेंटमध्ये वेलपेट रोहन स्वतःला प्रूफ केला आणि चांगलं क्रिकेट आज परिसरात खेळतोय. आपल्या टीमला संकल्प सांगायला पुढे घेऊन गेला आणि टॉप 3 मध्ये यानंतर ऑलआउटचं पण असणार आहे. क्वार्टर फायनल झाल्यानंतर मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आणि आज सर्व आमचे हळूहळू मित्र पुन्हा एकदा जॉईन होतात. इंडिया न्यूझीलंडची मॅच पण बघतायत. रोहित शर्माच्या अफलातून बॅटिंग. मुंबईकर सर्वांना प्राऊड आहे की मुंबईचा खेळाडू आज संपूर्ण जगाला वेळ लावून सोडला असा रोहित शर्मा. ज्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर बॉल आणि तिकडे व्हाईट बॉल. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 5 रन धावफलकावर झालेत. भव्य दिव्य असं आयोजन आज या परिसरामध्ये ठाणे प्रीमियर लीग आयोजक आपले अभिजित जाधव साहेब दरवर्षी म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा 2000 प्राईज होतं तिथपासून टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज करतोय. आता 55,000 झालं. 2000 पासून सुरुवात केली. मग मागील 13-14 वर्ष इकडे क्रिकेट ऑर्गनाईज करतात. तेव्हा एवढे चांगले दिवस नव्हते. तेव्हा हाफ पॅन्टवर क्रिकेट. आता ट्रॅक, शूज, ब्रँड अँबॅसिडर, कॅप, गॉगल एक चांगलं प्लॅटफॉर्म आलं आणि अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळालाय. 6 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईकरला बॅटर लेफ्टी प्रशांत. बाबू या बॉलवर देखील थांबून ठेवला गेला. लाऊड अपील आणि तिकडे बॅटर आउट. बाबूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. मॅच बरोबर चालू होती पण थोडा या स्ट्रोक मध्ये कॉन्फिडन्स नव्हता आणि प्रशांत थोडी लेझी म्हणजे दोन्ही स्ट्रोक मागच्या मॅचला पण प्रशांत तसेच आउट झाले आणि ह्याही मॅच मध्ये मात्र पहिली ओव्हर संपले. 6 रन 1 विकेट गेली आहे. प्रथम क्रमांक तब्बल 55,555. द्वितीय क्रमांक 33,333. खूप आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत आणि भव्य दिव्य असं आयोजन. त्यांनी पण 2 घेतल्या. कुलदीप यादवने घेतल्या. ठाणे प्रीमियर लीग स्पिनरने कधी शामीने घेतली. 5 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंगसाठी प्रणय भाई 1 साइड आणि एसके स्पोर्ट्स आणि भाई 1 साइड. तुम्ही लगेच टॉससाठी या मित्रांनो कारण की बघा आपलं वेळेचं बंधन आहे. एक टायमिंग मध्ये आपली फायनल झाली तर बघायला पण मजा येईल. पहिली ओव्हर संपली 6 रन आणि 1 विकेट गेले. नवीन बॅटर आयुष्य सोबतीला. अनिकेत येतात आयुष्य सोबतीला. सारांवरती 1 विकेट गेले. बॉलिंगसाठी दुसरी ओव्हर घेऊन प्रणय
5 ओव्हरची मॅच आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका आणि एक सिंगल रन. ठाण्यामध्ये टॅप बघायला एक वेगळीच मजा राहिली आहे. पण टॅपने मला एकच बाउंड्री बघायला मिळाली आयुषी, बट आज अजून एक बाउंड्री बघायला मिळाली तर मजा येईल. या बॉलवर देखील खूप चांगलं टॅप केलं गेलं. रन तिकडे प्लेयरने पुढे आतमध्ये येऊ नये. बाबू आपलं कुठलाही प्लेयर आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. जे आपण डिसिजन असेल ते अंपायर्स देतील, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. गबाऊ देखील समोर टॅप केलं गेलं. फटका चांगला होता आणि रन मात्र तिकडे एक सिंगल रन. दुसरी ओव्हर झाली बॉलिंगसाठी. आपण पाहतो बॉलर प्रणय चांगली बॉलिंग करतात आणि आतापर्यंत त्यांनी पण स्कोरचा ग्राफ थोडा वरती नेलाय. बॅटिंग करत असताना आयुषने 9 रन झालेत. 1 विकेट आतापर्यंत गेली आहे. चौथा मारल्यास 500 रुपये प्राईज देण्यात येईल. त्या बॅट्समॅनने चौका मारा 500 रुपये पाहिजे. आणि भीमराव पाटील साहेबांना विनंती आहे. भीमराव पाटील साहेब खाली असे तरी वरती यायचे. भीमराव पाटील साहेब आपण पण व्यासपीठावरती आणि जर बाउंड्री लगावली तर 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. विकेट गेला. गेला मस्त कॅच पकडली बघ ना. बोल्ड आउट. बघा तिकडे गिल पण आउट झाला आणि इकडे आपला अनिकेत पण आउट झाला. त्यामुळे मॅच थोडीफार आता सर्वांचं मला बघा ना, जेवढे यायचे मोबाईलवर लक्ष आहे. ऑन ग्राउंड पण खेळायला आले तर मोबाईलवर सर्वांचं लक्ष आहे की मॅच काय चालू आहे. भारतीय संघ पण चांगली कामगिरी करतो. पण एक विकेट गेली आता. शुभम गिल अजून एक युवा खेळाडू भारताचा. काय माहिती आपल्याला काय करायचं. आलं तेवढं आलं पाहिजे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला बॅटर निखिलने मागील मॅचमध्ये बॉलिंग पण चांगली केली होती. चांगली खेळाडू आहेत निखिल. या बॉल देखील फ्लिक केला गेला आणि तिकडे डॉट बॉल करून चालणार नाहीये. टीम लागा स्पोर्ट्सला मात्र मॅच थोडीफार ऑन करावी लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच पूर्णपणे शांत होतीये. 2 ओव्हर संपल्यात. 9 रन 2 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम लागा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर चालू असलेली मॅच रॉयल रेड्डी. जो संघ जिंकेल तो टॉप 3 आणि टॉप 3 मध्ये डिसिजन आपण तिथे पेंडिंग आहे. बॉल आउट करायचं काय करायचं ते आपल्याकडे पेंडिंग आहे. बट शक्यतो बॉल आउटकडे आपण म्हणणार आहोत. बट अजून एक रूल्स आता आपण बघितले. ओरमला एक डायरेक्ट हिटचा पण एक रूल आपण बघितला. जो हिट लगावून तो क्वालिफाय होईल. काही रनिंगचा एक रूल बघितला. यावर्षी मला असं वाटतं थोडं वेगळं केलं पाहिजे. तर डायरेक्ट हिटचा केलं तर एक ते पण मजा येईल. बॉल आउटची पण एक वेगळी मजा येईल. आयुषवर सर्वांच्या नजर आहेत. 2 ओव्हर संपल्यात. 9 रन 2 विकेट. बॉलिंग श्री राजला एक चांगला स्पेल टाकावा लागेल या मॅचमध्ये. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर राजचा आणि थांबवला आयुषला. फुटबॉल राज चांगले बॉलर आहेत. राज चक्री बॉलिंग. वरळी साऊथ मुंबई साईडला एक चांगले बॉलर असे पाहायला मिळतात. बट सुनील मोरे या ठाण्यातून खूप चांगलं क्रिकेट टच ऍक्शन आणि या बॉलवर मात्र इकडे राजवर हल्ला. बॉल 2 रन.
किंग कोहली आला बॅटिंगसाठी, पण तिकडे कुठेतरी आता डिफिकल्टी झाल्या. घेतलं ना डी सर्वांचं लक्ष ही मॅचकडे आहे. 11 रन 2 विकेट गेले. तिसरी ओव्हर. बॉलर राज, स्ट्राईक अँड आयुष पूर्ण इनिंग खेळला तर मॅच. मित्रांनो पेनल्टी दिली जाईल. बघा एक तुम्हाला टायमिंग मध्ये इनिंग झाली पाहिजे. याबरोबर देखील आपण बंद समोर टॅप केलं गेलं. चांगला फटका आयुषचा. प्रयत्न करतात आयुष, पण तिकडे रन मिळेल सिंगल. एक रन, एक ओव्हर, एक मॅच. या बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका तिकडे बॅटर निखिल. आणि विराट कोहलीला पण मला असं वाटतं बाहेर जावं लागलं. नाही लागली. आणि नो बॉल आहे. 9+1 मॅच मात्र इकडे 2 पुढे जाईल. स्कोर झालाय 16 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आज ठाणे प्रीमियर लीग मध्ये. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका निखिलचा. निखिलने खुश केलं मला. चांगली बॅटिंग केली निखिलने. आणि फुटवर्क पण चांगलं त्यांचं. बॉलिंग पण चांगली करतात. टायमिंग पण खूप चांगलं करतात. आणि त्यांनी 2-3 स्ट्रोक जे खेळतात प्रॉपर बॅटवरती बॉल घेतात. बरोबर निखिल. स्कोर झाला आतापर्यंत 17. 3 ओव्हर संपले त्यांनी स्कोर झाले 17. 12 जरी आला तरी 30चा टार्गेट पण या ग्राउंडवर खूप आहे. शेवटचे 12 चेंडूचा खेळ आहे बॉलिंगसाठी. बॉलिंगसाठी महेश खरात येत आहेत. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. चांगलं टायमिंग केलं गेलं आयुषने. रन मात्र तिकडे सिंगल. आयुषला पण माहिती की आता आपल्याला जबाबदारी आहे. जबाबदारी क्रिकेट खेळावं लागेल. मॅच जिंकायची तर थोडा आता इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. समोर मारलं. बॉलिंगसाठी महेश स्ट्रायकरला आयुष. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं. एक चांगलं टॅप केलं गेलं. चांगले खेळाडू आयुष या परिसरातील अनेक चांगलं क्रिकेट खेळतात. 19 रन 2 विकेट. चांगली इनिंग बिल्डअप केली आयुषने आतापर्यंत. बघा ओव्हर चेंज केला तरी इफेक्ट पडतो. जेव्हा 4 ओव्हर 4 बॉल असतात तेव्हा वेगळा गेम पाहायला मिळतो. 4 ओव्हर जेव्हा 5 ओव्हरची मॅच होती तेव्हा देखील थोडा इफेक्ट पडतो. त्यामुळे क्वार्टर फायनल सेमीफायनल ज्याबाबत देखील समोर खेळले गेले. निखिल तिकडे होते आणि प्रयत्न केले गेले पण पुन्हा एकदा डॉट बॉल.
चौथी ओव्हर चालू आहे. धावा झाल्या आतापर्यंत 19. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते तरुण शर्मा येथे आलेले आहेत. त्यांच्या मंडळाकडे हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय रागीट आणि तापट स्वभावाचे आमचे कार्यकर्ते आहेत. तरुण शर्मा आपलं पण स्वागत आहे. तरुण शर्माने शॉट एकदम अगदी रोहित शर्मा सारखं घातलंय. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला आणि आता मात्र निखिलला मैदानाच्या इकडे बाहेर जावं लागेल. विकेट मिळवली गेली आहे. सर्व ठाणे प्रीमियर लीगचे सर्व जे आयोजन कमिटी त्यांचं संपूर्ण या क्रीडा स्पर्धेला सहकार्य राहिलं असं अंडरआर्मची भव्य अशी प्रीमियर लीग ठाणे प्रीमियर लीग 2025 हे स्कोर झाले आतापर्यंत 20 रन झालेत. आज स्टँड नाही. आज स्टँड नाही. आवाला स्टँड नाही. एक रन आता महत्वाचा असणार आहे. आयुषला पण माहिती आहे की मॅच जर आपल्याला जिंकायची तर एक चांगलं टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. त्यामुळे या मॅचवर देखील सर्वांच्या नजर आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा टायमिंग चांगलं केलं. स्ट्राईक एंडला आणि तिथे रन कंप्लीट केले गेले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बॅटर अनिकेत. स्टँड घ्यायचं नाही. छोटा येतो ना स्टँड, तो वाला घ्यायचा. 22 रन 3 विकेट 4 ओव्हर संपल्यात. 5वी ओव्हर घेऊन बॉलर शेवटची ओव्हर घेऊन स्वप्नील. शेवटचे 6 बॉल महत्वाचे. 6 बॉल 6ला जरी आले तरी 28-29 पण फायटिंग टार्गेट आहे. आयुष भानुशालीसाठी मात्र ही एक महत्वाची मॅच आहे. या बॉलवर देखील हा ट्रॅकर बॉल भन्नाट वेग पाहिला गेला. बॉल निघून गेला नाही ब्रेक किपरच्या हातामध्ये. फुटबॉल चांगला बॉल टाकला स्वप्नीलने. खूप चांगली पिचिंग होती. बॉल स्किड झाला आणि निघून गेला. फुटबॉलिंग. या बॉलवर देखील आपण बांधता थांबून ठेवलं गेलं आणि तिकडे डेड बॉल. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 5 बॉल खूप महत्वाचे असणार आहे. स्वप्नील जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. ते ठाणे परिसरात जास्त असे बॉलर पाहायला मिळतात जे जागेवरून ऍक्शन असते त्यांची. या बॉलर देखील चांगलं जज केलं आयुषने. नो बॉल. पण किपरने पण चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. नो प्लस आहे त्यामुळे हा बॉल अडवणं गरजेचं होतं. या बॉलवर देखील टॅप केलं गेलं आयुषने. रन सिंगल. स्ट्राईक केला बॅटर आता मात्र अनिकेत. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटरला वाईट बॉल. बॉल काउंट नाहीये.
त्यामुळे ही मॅच मात्र आता थोडीफार बॅलेन्सिंग चालू आहे. 25 रन 4 विकेट. तिकडे पण बॅट तर फिरवली होती, थोडा फटका बसला गेला आणि थांबवलं गेलं तिकडे. डॉट बॉल. रन चालू ठेवणं गरजेचं आहे. डॉट बॉल करून चालणार नाही. आयुषला सिंगल पण खूप महत्वाचं आहे टीमसाठी. नो बॉल आणि चेक नाहीये. टायमिंगला आपण पहिलं तिकडे चेक केला आणि पंचांनी ते पकडल्या गेल्या, त्यामुळे चेक नाहीये. जे काय ते कॅश मध्ये. या बॉलवर एक्स्ट्रा घेतली गेली होती आणि 22 सर्व्हमध्ये बॅटकडे. आणि रन मिळेल तिकडे मात्र सिंगल. आयुषने चांगली इनिंग खेळले. बघा या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय आणि रन मात्र तिकडे आयुषला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. अर्जुन शूज पॅन शूज पॅन के रख. स्कोर झालाय 28. मला आवाज आहे. हो हो बोलून जातो रे. हो हो 28 रन झाले. 5 विकेट. शेवटचा बॉल महत्वाचा असणारे. सिंगल जरी केले तरी 30चा टार्गेट येऊ शकतो आणि या बॉलवर सिंगल रन. आणि आता बॉल टू बॉल रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. रॉयल रेड्डी 30 बॉलवर 30 रन करायचे आहेत. आणि मित्रांनो आपल्याला 2 दिवस ज्यांनी ग्राउंडसाठी जे साफसफाई मदत केली आमचे राजू देवरस यांचा एक सन्मान करायचा. मित्रांनो इथं टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप चांगलं सहकार्य ज्यांनी आपल्याला ग्राउंडसाठी पूर्ण साफसफाईसाठी ज्यांनी सहकार्य केलं गेलं राजू देवरस आणि त्याचबरोबर बाबू खरात. सो मच. आज तुम्ही जे कार्य करताय आपलं शहर पण स्वच्छ राहिलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्यांना एक आपल्याकडून छोटीशी भेटवस्तू आणि हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इकडे सन्मान करत आहोत. दादा असंच तुम्ही सहकार्य करत राहा आणि या संपूर्ण आपल्या परिसराला स्वच्छ त्याचबरोबर आपलं पूर्ण विभाग स्वच्छ राहिला पाहिजे. देवरस साहेब आणि खरात साहेब आपला पण आभार. एकदा टाळ्या वाजवायचे दोघांसाठी. खूप चांगलं कार्य आणि संपूर्ण त्यांनी आपला परिसर साफ केला त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. पण ती आपली स्वतःची जबाबदारी की आपण पण स्वच्छता ठेवली पाहिजे. भाई वन साइड आणि त्यांच्या विरुद्ध टॉससाठी आपण यायचं आहे. एसके स्पोर्ट्स आपण टॉससाठी या. भाई वन साइड आणि एसके स्पोर्ट्स कमेंट करतात त्यामुळे ते लफड होतं. आणि मी सर्वांनी राजू पाटील साहेबांना विनंती केली की त्यांच्या हातून टॉस करायचा आहे. भाई वन साइड आणि एसके स्पोर्ट्स आपण टॉससाठी या. लवकर दोन्ही कॅप्टन. तीस रनचं टार्गेट आहे. लागा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल रेड्डी. रॉयल रेड्डी आपला एक क्लिअर पाठवणार आणि लागा स्पोर्ट्स आपला पण एक क्लिअर पाठवणार तर बरं होईल. टॉस केला गेला आणि अमर आणि शेजार असे टॉस मला असं वाटतं भाई वन साइड. सगळीकडे वन साइड आहे.
टॉस डिसिजन त्यांचं पेंडिंग आहे. बॅटर सौरभ आणि त्या सुट्टीला तनिष. सौरभ आणि तनिष 30चं टार्गेट आहे. लेट्स प्ले अंपायर आपण मॅच चालू करायची आहे. बॉलर नेम शुभम. या बॉलवर देखील आपण पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल. सौरभने चांगलं टॅप केला गेला. सुरुवात दमदार केली आहे. बॉलिंगसाठी बॉलर शुभम. सौरभ की फॅक्टर आहे नक्कीच. आणि मागील मला एक दोन वर्षापूर्वी मला असं वाटतं आपला चषक भांडुपला देखील केपीनांची चांगली क्रीडा स्पर्धा खूप चांगली बॅटिंग केली होती आणि ठाणे संघाने 1-4 स्वतःला सिद्ध केलं होतं की 1-4 आमचं आहे. आणि स्टेशन वाईजला देखील खूप चांगली कामगिरी ठाणे संघ नेहमीच राहिला आहे. सी बाउंड्रीला पण त्यांचा परफॉर्मन्स चांगला पाहण्यासारखा राहिला आहे. ज्या बॉल देखील टॅप केला गेला सौरभने आणि रन सिंगल. 30चं टार्गेट आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. रन सिंगल. एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 3 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालला नाही. या बॉलर शुभमला कव्हर करावे लागतील. गेटवरचे पब्लिक येते पुढे या. गेटचे ते वरती करू नका. नंतर पावराने वरती या आणि गेटच्या मध्ये निघत पण बाकीचे आपल्या पुढे या. आमचे मित्र चंद्रकांत आणि यांचे मंडळाकडे हार्दिक हार्दिक स्वागत. बस कसं आलेले आमचे मित्र परिवार जाधव यांनी सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. इथे वैदिकडे बघा. स्कोर झाला आतापर्यंत 4 रन. एक्स्ट्रा रन टाकले शुभमने. त्यामुळे मॅच मध्ये आली टीम रॉयल रेड्डी. याबाबत देखील टॅप केला गेला आणि काय अगदी बसून स्ट्रोक खेळला गेला सौरभने त्याच्या स्टाईल मध्ये. वेल स्ट्रोक सौरभ. तिकडे पण आपण पाहिलं पुन्हा एकदा बॉल आतमध्ये आला. थोडा तिकडे टॅप करण्याचा प्रयत्न केला. तिथे वसून आलं बरोबर. तिकडे बरोबर पुढे जाऊन बापासाठी दिवस आयोजनाच्या परिसरामध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा टॅप केला गेला. रन 1ने पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 7 रन झाले त्या फलकावरती. तीन सामानचा पाठला करत असताना टीम रॉयल रेड्डी. आमचे लाडके मित्र फॉरेनवर आलेले अमित निगुडकर यांनी स्टेजवरती यायचंय. त्यांचं खूप प्रेम आहे आमच्यावरती. सर्व आमचे मान्यवर जे आपण आपले मित्र आलेत आपण देखील व्यासपीठावरती या. सर्वांचे स्वागत आहे. विकेट आले रनआउटच्या रूपामध्ये. बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिली विकेट आली आता 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. 24 बॉल 23. संपणार होती रात्री लेट संपणार रात्री. ही नाही अजून किती 1 ओव्हर झाली ना. अजून 4 ओव्हर आहेत. 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे.
साई मुंजेकर यांना विनंती केली की आपण चंद्रकांत पाटील यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज तेही देखील या कार्यक्रमासाठी आले आणि चंद्रकांत पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान आपले साई मुंजेकर करतील. या बॉलवर पण टॅप केला गेला. यावर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिलं गेलं. एक चांगली फिनिशिंग तिकडे सिंगल रन आणि चंद्रकांत पाटील यांचा एक विशेष सन्मान आमचे साई मुंगेकर यांच्या हातातून केला जाईल. धन्यवाद चंद्रकांतजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. त्यानंतर विवेकजी जाधव, साई मुंगेकर यांना विनंती केली की विवेकजी जाधव यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह जर केलं होतं तिकडे फटका थोडा फसला. सिंगल आपले विवेक जाधव यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये इकडे केला जातो आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे डॉट बॉल. सर्व आलेले आमचे मित्र, आपण मान्यवर सर्वांचा आभार आहे. आज आपण या कार्यक्रमासाठी आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सर्व आपले मित्र परिवार आपण आलात त्याबद्दल आपला पण आभार आहे आणि सर्व आपले परफेक्ट ऑर्डर पाहिलं गेलं. आयुष आणि बॅटआउट. मॅच मध्ये आता पूर्णपणे बदलताना पाहिलं गेले आणि आता 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे आणि तिकडे रोहित शर्मा पण मला असं वाटतं माघारी करत नाही. दहा रन झाले. 18 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे. आउट झाला आहेत रे बॅट्समन. आठपर्यंत अक्षर पडली. आता पांड्या येईल. गेला पांड्या येईल आता. मॅच आता थोडीफार भारतीय संघ पण आता थोडा अवघड परिस्थितीमध्ये आहे कारण की 3 विकेट गेले आणि आता मॅच थोडीफार बघायला मजा येईल. भारतात विरुद्ध न्यूझीलंड ती पण मॅच रंगती आहे आणि इकडे पण मॅच रंगते. बॉलिंगसाठी प्रशांत, स्ट्रायकिंगला सौरभ. पहिला बॉल दिम्यागतीचा बॉल प्रशांतने पण अगदी चालाकीने बॉल टाकला होता पण सौरभने त्या संदर्भामध्ये स्ट्रोक केला गेले. तर सिंगल. न्यू बॅटर वेदांत देत आहेत. नॉन स्ट्रायकिंगला पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल सिंगल आलाय. बॉलवर बॉलवर इकडे व्हाईट बॉल.
प्रशांतला एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. मॅच क्रुशल आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. पहिला संघ संकल्प संघ मला असं वाटतं क्वालिफाय झालाय टॉप 3 साठी. रोहन पण तिकडे स्माईल करत मॅच बघतो. आता आमचं तर टायमिंग झाला. आता बघू दे आम्हाला कोण टॉप 3 ला मिळेल. सेमी फायनल मला जिंकायचा. याबरोबर पण धीम्या गतीचा बॉल आणि पुन्हा एकदा एक सिंगल रन. गेला आता ना लावतो. 13 धावा झाले धावफलकावरती. अजूनही 16 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. पुन्हा एकदा सिंगल रन. रॉयल रेड्डी त्यांच्या विरुद्ध टीम मॅच चालू आहे. जो जिंकेल तो टीम टॉप 3 मध्ये जाईल. यानंतर पण भाई वन साइड आणि एसके स्पोर्ट्स अशी मॅच असेल. या बॉलवर फटका थोडा बसला गेला. क्रुशल मॅच आहे आणि तिकडे सिंगल रन. पंधरा रन्स आणि 2 विकेट गेलेत आतापर्यंत. रॉयल रेड्डी जिंकल की टीम लागा स्पोर्ट्स यावर नजर आहे सर्वांच्या. ठाणे प्रीमियर लीग अंडर आर्म बॉक्स क्रिकेटची क्रीडा स्पर्धा अभिजित शंकर जाधव आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार, या परिसरातील विधान परिषद आमदार रवींद्र फाटक साहेब, राजू पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा पण तेवढाच पाठिंबा राहिला. या बॉल देखील कट केला गेलाय. सिंगल रन. 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग पण चालू होणार आहे. आयपीएल ज्यामुळे ज्या अशा प्रीमियर लीग चालू आहे त्याला निमित्त आयपीएल भारतामध्ये आलं आणि अशा अनेक प्रीमियर लीग भारतामध्ये चालू झाल्या. या बॉलवर देखील इकडे व्हाईट बॉल. या बॉलवर टॅप केलं गेलं समोर आणि मात्र तिकडे बॉल जाईल 4 रनसाठी. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. चांगली बाउंड्री खेळली बॅटर वेदांतने हल्ला बॉल केला. आता 12 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. शेवटच्या बॉलवर बाउंड्री खेळले गेले वेदांत. क्लासिकल बाउंड्री वेदांतची आणि टॅप बाउंड्री बघायची जी 2 दिवसामध्ये ती आज आयुषने आणि आता वेदांतने दाखवली आहे. आणि आपले युवा नेतृत्व आशुतोषजी मस्के, आपलं पण अगदी मनापासून अगदी स्वागत आहे. आशुतोषजी आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात. आशुतोषजी मस्के, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी आशुतोष नरेश मस्के यांचं स्वागत होतं आज या कार्यक्रमासाठी. धन्यवाद आशुतोषजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आपण देखील आपली उपस्थिती दाखवली. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला आणि आता फ्री माइंड बॅटिंग करतील बॅटर सौरभ. वेदांतची एक बाउंड्री सौरभचा पण कॉन्फिडन्स वाढवून गेलाय. ठाणे प्रीमियर लीग ठाणे आणि अंडरआर्म क्रिकेट फार पूर्वीपासून ठाणे परिसरात अंडरआर्मचा एक वेगळा क्रेज आहे. 22 रनवरती 2 विकेट, 11 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं टॅप केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन. रॉयल रेड्डी त्यांच्या विरुद्ध लागा स्पोर्ट्सची क्वार्टर फायनल मॅच जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. अफलातून बॅटिंग आता कॉन्फिडन्स आहे. दोन्ही बॅटरचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. रन झाले 24. 9 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. का वाईट जज केला तिकडे आणि क्विक मागे आले सौरभ. वाईट बॉल. रॉयल रेड्डी संघ पण विजयाच्या दिशेने मात्र हळूहळू प्रवेश करत असताना चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये ठाणे प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस. प्रथम क्रमांक 55,555 आकर्षक ट्रॉफी. या बॉलवर देखील टॅप केले गेले. पुन्हा एकदा रन सिंगल.
बोल मग काय बोलतो काय विचारणार एक काम करतो जावी कॅमेरा पकडतो याबाबत देखील पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मॅच मध्ये आता पुन्हा एक रॉयल रेड्डी संघ आला फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 3 रनची गरज आहे. वेदांची एक बाउंड्री पूर्णपणे मॅच क्लोज करून गेली. याबाबत ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे रन सिंगल वेल बॅटिंग वेदांत आणि सौरभसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपलं गेली सिंगल डबल अल्बर्ट क्लासिकल बॅटिंग. टीमला गरज असताना सिंगल डबल असताना मॅच बनवली. आता फक्त 2 रनची गरज आहे. यामध्ये देखील परफेक्ट ऑर्डर पाहिला गेला आहे. आता मात्र स्कोर इक्वल होतो आणि एका धाब्याची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि ही मॅच जिंकली. रॉयल रेड्डी संघ जाऊन पोहोचतोय टॉप 3 मध्ये. अभिनंदन. वेलबेट सौरभ आणि वेदांत. रॉयल रेड्डी विशाल रेड्डी आणि कंपनी संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन रॉयल रेड्डी. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी टायमिंगला एक बाउंड्री लगावली वेदांतला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. वेदांतने टायमिंगला एक बाउंड्री लगावली आणि मॅच चालू केली. आणि आमचे मस्के साहेबांनी विनंती केली की आपल्या हातून हा पुरस्कार द्यायचा आहे. तू घूम आणि एक विशेष सन्मान आशुतोष मस्के यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आशुतोष नरेश मस्के यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो. एक युवा नेतृत्व आशुतोषजी आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात. आपला एक विशेष सन्मान आपले अभिजित जाधव साहेब त्याचबरोबर राजू फाटक साहेब यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण इकडे आलात त्याबद्दल आपला पण अगदी केला जाईल. धन्यवाद. निखिल आणि प्ले ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार वेदांतची बॅटिंग केली. टायमिंगला एक बाउंड्री लगावली वेदांतसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्यातून बॅटिंग केली. टीमला गरज असताना एक टायमिंगला बाउंड्री लगावली वेदांतने आणि मॅच क्लोज झाली. व्ही फॉर वेदांत आणि व्ही फॉर विक्ट्री. वेल प्लेड वेदांत. वेदांतच्या बाउंड्रीने पूर्णपणे मॅच क्लोज झाली. वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅच आपण चालू करत आहोत. टीम भाई वन साइड आणि त्यांच्या विरुद्ध एसके स्पोर्ट्स. मित्रांनो गेट सोडून उभं राहायचं. गेट समोर कोणी उभं नका राहू प्लीज. गाडीची गेट समोर लावली त्यांनी साईडला काढा. तिकडून ब्ल्यू कलरची जी ऍक्टिव्ह आहे कोणाची मित्रा 2 ऍक्टिव्ह आहेत तिकडे. सायकल आपण पण तिकडून सायकल साईडला काढ मित्रा.
आणि जे लहान मुलं कॅमेऱ्यापासून पूर्ण तिकडून साईडला व्हा. भाई वन साइड आणि त्यांच्या विरुद्ध टीम एसके स्पोर्ट्सची अशी तिसरी क्वार्टर फायनल, यानंतर एक सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल असं आपलं शेड्यूल आहे. चला मॅच चालू करा. 5 ओव्हरची मॅच आहे. मॅच चालू करायची आहे. स्ट्रायकेटला बॅटर आकाश, त्याच्या सोबतीला शेजान. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन चेतन. मित्रांनो, प्लेयर्स जे आपले पॉइंटला उभे आहेत त्यांनी डगआउट जिकडे बनवलं तिकडे उभं राहायचंय. बाई वन साइड. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतो लेगस्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. बाई वन साइड तिकडे आपलं डगआउट आहे तिकडे उभं राहा. 1 मिनिट मॅच. 1 मिनिट मॅच थांबवायची. आपण त्या साईडला उभं राहायचं पूर्ण. भाई वन साइड संघ फक्त तिकडे टीम उभी राहील. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहतो तिकडे सिंगल. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रथम क्रमांक 55,555 आणि द्वितीय क्रमांक 33,333. आकर्षक अशा ट्रॉफीज. ठाण्याच्या स्थानिक खेळाडूसाठी चांगलं क्रिकेट. भारत न्यूझीलंडची फायनल मॅच पण चालू आहे. तिकडे पण सर्वांच्या नजर आहेत. भारतीय संघ थोडा डगमगलाय. बघा, कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. फाईट केल्याशिवाय तुम्हाला ट्रॉफी नाहीये. मॅचचा काही विषय नाही. या बॉलवर देखील लेग स्टिकला आणि एक चांगला बॉल पाहिला गेला. बॅटर आउट. काय लेग ब्रेक वळवला गेला बॉलर. चांगला स्पिन बॉलिंग. फुट बॉलिंग चेतन. चेतनने बॉल केला एक टर्न. नाव आहे चेतन. काय बॉल टर्न केला चेतनने. चांगला लेग स्पिन. 1 मिनिट आपण मॅच थांबवायचं आहे. नक्कीच आपल्यासोबत युवा नेतृत्व आशुतोष मस्के आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव हे देखील आपल्यासोबत आहेत. युवा नेतृत्व आशुतोष मस्के. सर, काय सांगाल, ठाणे प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे, कशा काय प्रकारच्या भावना आहेत? येथे सर्व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले युवा कार्यकर्ते शिवसेनेचे अभिजित जाधव यांच्यातर्फे ठाणे प्रीमियर लीग 2025 ह्याचं दुसरं पर्व त्यांनी इथे ठेवलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. अगदी उत्कृष्ट आयोजन आहे. बरेच संघांनी इथे पूर्ण ठाण्यातील, म्हणजे आमच्या फक्त बॉर्डरले नाही तर संपूर्ण ठाण्यातील संघांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे नियोजन आयोजन त्यांच्या वतीने इथे झालेले आहे. असेच नेहमी ते काही ना काही कार्यक्रम उपक्रम करत असतात. आपले रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, राजेंद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यक्रम नियोजन इथे करत असतात आणि असंच त्यांनी कार्यक्रम करत राहावे. आपले युवा जे आहेत त्यांना प्रोत्साहन देत राहावं. खेळण्याचाही ते एक वेगळं, सगळे एकत्र येतात, खेळतात, बघतात, एक मनोरंजन होतं.
आणि त्याप्रकारे चांगल्या प्रकारे नियोजनही त्यांचं असतं. तर त्यांना आम्ही आत्ताच आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो. नक्कीच आपल्यासोबत काय अजून मान्यवर आहेत. सर काय सांगाल, आज ठाणे प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे. काल आणि आज हा संपूर्ण आयोजन आहे अभिजित शंकर जाधव यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. काय भावना आहेत? मेरे परम मित्र अभिजीत शंकर जाधव ये काफी समय से नवयुवकों में अलग अलग प्रकार के खेल और काफी उत्कृष्ट प्रसाद लेके आते हैं और फाटक साहब के नेतृत्व में इनके आयोजन में ये कार्यक्रम चल रहा है, ये खेल चल रहा है और इनका ये सपना है कि ये एक थोड़ा महाराष्ट्र लेवल पर लेके जाए और आने वाले सालों में ये हो जाएगा, क्योंकि वो जो दृढ़ निश्चय करते हैं और वो करके रहते हैं और हम लोगों को उनके ऊपर काफी भरोसा है और हमारे यहाँ के जो नवयुवक युवा है सब उन्हीं के साथ है और सब उनके मार्गदर्शन में काम भी करते हैं. आपल्यासोबत स्वतः आयोजक आहेत अभिजित जाधव. सर काय भावना आहेत? काल आणि आज हा संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्या मार्फत करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारची आजची स्पर्धा, काय रंगत आहे? सर्वप्रथम आशुतोषजींचं मी स्वागत करतो की ते आज वेळेत काढून आमच्या कार्यक्रमाला आले आणि जसं आशुतोषजी सांगितलं की फाटक साहेबांचं मार्गदर्शन आहे तसंच मस्के साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि शिवसेना परिवार पूर्ण पक्ष आमच्या पाठीशी आणि पक्षाच्या ताकदीमुळे आम्ही सगळा कार्यक्रम राबवू शकतो आणि आम्ही सुद्धा याच संकल्प जोगात लहानाचे मोठे क्रिकेट खेळताना झालेलो आहे आणि तेच की मुलांनी चांगलं क्रिकेट खेळावं, त्याच्यासाठी चांगली स्पर्धा ऑर्गनाईज करावी ही आमची भावना असते आणि मेन आमचे राजू फाटक साहेब आहेत ज्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही पार करू. नक्कीच आयोजक अभिजित जाधव सर असतील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. हे ठाण्यातील पंडित संगीतभूषण राम मराठे क्रीडा संकुलामध्ये संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्टिंग आहे हे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण लाईव्ह करत आहोत. चल मॅच चालू करायची आहे. ठाणे लाईव्हचं पण आभार आहे आम्हाला जे एक रन तेवढंच महत्वाचं असणार आहे. आणखी महत्वाची मॅच बाई मनसाईड त्यांच्या विरुद्ध SK स्पोर्ट्स असा हा सामना चालू आहे क्वार्टर फायनलचा. बॉलिंगसाठी अमरची एक व्हाईट बॉल. सर्व आपले मान्यवर आणि आपण एक सन्मान घेत आहोत. चौबेजी सरांचा एक विशेष सन्मान. थैंक यू सो मच सर, आप इस टूर्नामेंट के लिए आए और एक विशेष सन्मान यहाँ पर चौबेजी का व्यासपीठ पे. चांगली मॅच, क्रुशियल मॅच बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अमर या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला अगदी प्रेमाने 6-7 रन सिंगल. मॅच मात्र 1 पुढे जाईल. 7 रन झाले धावफलकावरती. इकडे पण टॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक केला, डायरेक्ट हिट लागलाय, जरूर लाऊड अपील आहे आणि थळंपार चेक केलं जाईल आउट आहे की नाही, पण डायरेक्ट हिट लागलाय त्यामुळे चान्सेस 70% आहेत. लगेच उठता स्टेजवर होतं काय करायचं. डबल किक कधीच करायचं नाही. माझं इथं झालेलं असं आहे ना, हे खोललं की स्टँडी राहतो ना असा. मग हे कशाला आहे सगळं आवाज